नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाओ हीच एक प्रार्थना आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे रथसप्तमी. तर आपल्या सगळ्यांनाच रथसप्तमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि इकडे बघा, मी आता तयारी करत आहे आणि मोस्टली बाहेर चुलीवरती किंवा बाहेर कोळसा वगैरे घेऊन तव्यामध्ये दूध जे आहे ते तापवलं जातं आणि ते उतू घालवलं जातं. तर आता आज आमच्याकडे पाण्याचा सुद्धा दिवस आहे, पाणी आलेलं आहे नेमकं, आणि त्यामुळे मी गॅसवरच ही जी प्रोसेस आहे ती करत आहे. आणि असं म्हणतात की ज्या दिशेला दूध जे आहे ते उतू जातं त्या दिशेकडनं खूप सारी भरभराट आपल्या घरामध्ये येते असं मानलं जातं. तर बाहेरची रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे. तर बाकीचं जे घरी दूध वगैरे उतू घालवणं ते मी सगळं करणार आहे आणि तोच नैवेद्य आपल्या सूर्यनारायणाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, मी जो काल व्हिडिओ टाकला होता स्वामींच्या सेवेबद्दल आणि माझे अनुभव आणि मी एक नवीन सुरुवात केली आहे त्याबद्दल, तर तो व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना खूप आवडला आणि खूप छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स तुम्ही सगळ्यांनी केलेले आहेत. तर त्यासाठी सुद्धा मी तुमचे मनापासून आभार मानते, कारण की तुमच्या कमेंट्स वाचूनच मला खूप मोटिवेशन मिळतं, खूप माझा आत्मविश्वास जो आहे तो वाढतो. तर प्लीज अशा छान छान कमेंट्स करत राहा आणि लाईकसुद्धा करत जा. तर खरंच खूप भारी वाटलं मला की तुमच्या कालच्या कमेंट्स बघून, आणि व्ह्यूजसुद्धा खूप छान येत आहेत त्या व्हिडिओला. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तर सकाळचं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे. तर सगळी कामं जी आहेत ती आवरलेली आहेत आणि पाण्याचा दिवस म्हटलं की खूप सगळ्यांची धावपळ असते, स्पेशली आमच्या आईंची. आणि अशाही कमेंट्स होत्या की तुमच्या सासूबाईचं रुटीनसुद्धा आम्हाला बघायला आवडेल, आणि आमच्या सासूबाईंना म्हणजे आमच्या आईंनासुद्धा खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं. तर त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद ताई, सगळ्यांचे मी आभार मानते. आणि सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर माझ्या फॅमिलीला, घरच्यांना, सासूबाईंना बघण्याची इच्छा आहे. तर सासूबाईंचं रुटीन आणि इतर फॅमिली मेंबर्स मी तुम्हाला नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये दाखवेल, पण जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा. कारण की खूप कमी तास जे आहेत ते आता उरलेले आहेत आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. त्यामुळे सगळ्यांना विनंती करते की प्लीज आपले जे काही व्हिडिओज आहेत आधीचे आणि दररोजसुद्धा मी जे काही ब्लॉग टाकते ते कृपया पूर्ण बघत जा आणि एकतरी लाईक किंवा कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण की तुमच्या सपोर्ट आणि आशीर्वादाशिवाय ते अशक्यच आहे. तर असंच तुमचं प्रेम भरभरून आपल्या चॅनलला आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला देत राहा. तर चला, आता माझी आजची जी काही सूर्यनारायणाची देवपूजा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळी देवपूजा वगैरे झाली, त्यानंतर आमचं जेवण वगैरे सगळं झालं. त्यानंतर मी भांडी घासून घेत आहे, कारण की मला आणि माझ्या मिस्टरांना जायचं आहे हॉस्पिटलला. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की खरंच स्वामी महाराज जे आहेत ते आपली परीक्षा घेत असतात. पण आता असं वाटतं की बस झालं, तुम्ही किती परीक्षा घेत आहात, कारण की 4 ते 5 वर्ष झालं आता ह्या हॉस्पिटलच्या फेऱ्या आम्हाला माराव्या लागत आहेत. आणि म्हणतात ना, घरातलं एक जरी व्यक्ती आजारी असेल तर असं वाटतं की घरात कोणाचं जास्त मन लागत नाही, काही करावं असं वाटत नाही, किंवा कुठे जायचं ते गोष्ट जाऊ द्या, पण घरातलं वातावरणसुद्धा थोडंसं निगेटिव्ह होऊन जातं किंवा बऱ्याचशा गोष्टी होत राहतात. त्यामुळे घरातला जर प्रत्येक व्यक्ती अगदी सदृढ असेल
आरोग्यदायी असेल ना, तर घरातसुद्धा खूप छान वाटतं आणि घरातलं वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न राहतं. पण मला असं वाटतं की लवकरात लवकर ह्या ज्या हॉस्पिटलच्या फेऱ्या आहेत ना, त्या लवकरात लवकर थांबू द्या आणि आमच्याही घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू द्या. आताही आमच्या घरातलं वातावरण खूप चांगलं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण ही एक गोष्ट आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांनाच घरामध्ये खूप वाईट वाटतं. पण बघू आता, तुम्हाला वाटेल की नक्की कोणाबद्दल बोलत आहे, कोणाला काय झालेलं आहे आणि नक्की काय सांगायचं आहे. तर मी तुम्हाला आता हे या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. फक्त स्वामींकडे प्रार्थना करा की जो काही त्रास आहे तो लवकरात लवकर निघून जाऊ दे. आणि तुमच्यासोबत मला पॉझिटिव्ह आणि चांगले व्हिडिओज शेअर करायला चांगलं वाटतं, कारण की खूप जणी असंही म्हणतात की तुझे छान छान व्हिडिओ बघून आम्हालासुद्धा पॉझिटिव्ह फील होतं, आमच्याही घरातलं वातावरण छान फ्रेश राहतं. तर असं आम्ही हॉस्पिटलमधनं आलो, तोपर्यंत संध्याकाळसुद्धा झाली होती. बाळ रडून रडून झोपला होता. तो आज पहिल्यांदा रडत झोपलेला आहे, नाहीतर नॉर्मली तो आम्हाला टाटा बाय बाय करत असतो. तर संध्याकाळ झाली होती, तर चहा वगैरे ठेवला आहे मी आणि आई आणि मी दोघींनी मिळून मस्त असा चहा घेतला आणि त्यानंतर बाकीची कामं. आणि थोड्या वेळाने बाळालासुद्धा त्याच्या बाबाने उठवलं होतं. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जे आहे ते पूर्ण नक्की बघा, जेणेकरून माझा वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट होईल. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया लवकरच. बाय.